Yes, everyone, recording has been started. Mark your presenting. Done? Yes, ma'am. Kushal, Aradhya, Aisha, Jignasa. Okay, so first we will be starting with standard 3. Okay, थर्ड पासून सुरुवात करूया आपण. So, Aisha, Devang आणि जिज्ञासा. You pay attention. Okay. Last time आपण yes, till here we have done. Am I right? Yes, ma'am. Yes. Okay. Yes. Now, edges and corners. Edges and corners पण आपण शिकलोय. Yes, ना? Ma'am. Yes. Okay. Now, here edges and corners हे तुम्ही लिहिलं होतं. Yes, Yes. ma'am. Yes. Yes, ma'am. Very good. Okay. Now, how to make a 5-piece tangram. आता tangram कसा बनवायचा बघा. Take a square piece of paper. Okay. एक स्क्वेअर पीस ऑफ पेपर घ्यायचा. पेपरचा तुकडा स्क्वेअर शेप मध्ये. फाइंड द सेंटर ऑफ द पेपर बाय फोल्डिंग इट ट्वाइस. आणि जर तुम्ही याला असं 2 प्रकारे फोल्ड केलं तर तुम्हाला त्या पेपरचं सेंटर मिळेल. राईट. Also mark the center of all the 4 edges. Draw lines to join the center of the side and the center of the square as shown in the picture. नंतर अशा प्रकारे चारही सेंटर मार्क करायचे आणि त्यांच्या लाईन्सनी ते जॉईन करून टाकायचे. नाव मेक 5 पीसेस ऑफ दिस स्क्वेअर बाय कटिंग अलॉंग द लाईन्स एज शोन इन द पिक्चर. आणि त्यानंतर अशा प्रकारे सेंटरला जोडणाऱ्या 1, 2, 3, 4, 5 अशा लाईन्स काढायच्या. मग तुमच्या स्क्वेअर पेपर मध्ये 5 तुकडे तयार झाले. येस, 5 वेगवेगळे कंपार्टमेंट तयार झाले ना. Yes. कोणी स्क्वेअर शेपचा आहे, कोणी रेक्टँगल आहे, कोणी ट्रायंगल आहे, हो ना. येस. आता बघा, आता त्याचे तुकडे करून टाकायचे अशा प्रकारे. कैचीने कापले तर आपल्याला असं मिळेल. राईट ना. आता याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तरं द्यायची. युझिंग अ टॅनग्राम हिअर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता आपण जो टॅनग्राम बनवला त्याचा वापर करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघूया आपण. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन युअर टॅनग्राम. तुमच्या टॅनग्राम मध्ये किती ट्रायंगल आहेत सांगा मला. ट्रायंगल किती आहेत सांगा सगळ्यांनी. किती ट्रायंगल आहेत बघा. 3, ma'am. 3. 3. 3 triangles are there. Are all the triangles alike? पण सगळे ट्रायंगल एकसारखे दिसतात का? No. 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 Can we join 2 of the triangles to make a square? जर आपण बघा, आता इथे लक्ष द्या. तुमच्या टॅनग्राम मध्ये तुमच्या ट्रायंगल आहेत 3. एक आहे असा, ओके, एक असा आहे, त्यानंतर एक असा आहे. सेम आहे ड्रॉन ना. सॉरी. एक ट्रायंगल तुमचा आहे असा आणि एक आहे लाईक दिस. यापैकी कोणतेही 2 ट्रायंगल जॉईन करून तुम्ही स्क्वेअर बनवू शकता का सांगा. येस ऑर नो. बघा हा इथे, जर मी हा जो ट्रायंगल आहे तो घेऊन इथे जॉईन केला तर माझा स्क्वेअर तयार होईल ना. येस.
येस और Yes. नो? येस. Yes. सो वी कॅन मेक स्क्वेअर. मग थर्डचा आन्सर आहे येस. वी कॅन जॉईन टू ट्रायंगल्स टू मेक अ स्क्वेअर. कॅन वी जॉईन टू ऑफ द ट्रायंगल्स टू मेक अ बिग ट्रायंगल? दोन ट्रायंगल जॉईन करून आपण बिग ट्रायंगल बनवू शकतो का? असा एक जॉईन होणार आणि हा तर असा आहे. सांगा मला. पण ट्रायंगल बनायला असं लागतं. मग आपण असे दोन ट्रायंगल जॉईन करून बिग ट्रायंगल बनवू शकतो का? आपण दोन ट्रायंगल जॉईन करून स्क्वेअर बनवला, तसंच आपण दोन ट्रायंगल जॉईन करून मोठा अजून एक ट्रायंगल बनवू शकतो का? नो. No. No. इफ युअर ट्रायंगल्स आर लाईक दिस. बघा, जर तुमच्याकडे अशा प्रकारचे ट्रायंगल आहेत, तर तुम्ही त्यांना असं जॉईन करून एक मोठा ट्रायंगल बनवू शकता. ओके. इफ जर तुमच्याकडे व्हॉट यू कॅन से, लास्ट टाइम आपण ट्रायंगलचे टाइप शिकलो होतो, राईट अँगल ट्रायंगल असेल तर. ओके. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन दिस डायग्राम? हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल? स्क्वेअर किती आहेत सांगा मला या डायग्राम मध्ये. सांगा लवकर. स्क्वेअर स्क्वेअर. 2. 2. वन. 2. वनच आहेत. आणि क्वाड्रिलॅटरल किती आहेत? क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल मध्ये म्हणजे असे असे डायग्राम ज्यामध्ये ज्याला चार बाजू असतात. मग किती क्वाड्रिलॅटरल आहेत सांगा? 4 एजेस असणारे किती आहेत क्वाड्रिलॅटरल? वेटा. बघा आता इथे सगळ्यांनी सी. हा, हे जे आहेत, मी जे रेड मार्क करते ते ट्रायंगल आहेत. बरोबर बरोबर. Yes. आता ग्रीन मार्क बघा, हा आहे स्क्वेअर. बरोबर. Yes. आता ब्ल्यू मार्क बघा, हा चार बाजू आहेत याला, म्हणजे हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. पण आपल्या स्क्वेअरला पण तर चार साइड्स आहेत ना, मग स्क्वेअर पण क्वाड्रिलॅटरल झाला. म्हणजे यामध्ये 3 ट्रायंगल, 1 स्क्वेअर आणि 2 क्वाड्रिलॅटरल्स आहेत. समजलंय आता सगळ्यांना? Yes. शुअर? लिहाल? Yes. क्वेश्चनचे आन्सर्स लिहिणार त्या? येस. सांगा, आता जे काही आन्सर्स आपण पाहिले ते लिहू शकाल का? 5 क्वेश्चन्स वी हॅव सीन. येस और नो? पुन्हा सांगते मी. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन युअर डायग्राम? ट्रायंगल्स किती आहेत? 3 ट्रायंगल्स. मग पहिल्याचा आन्सर येणार 3. आर देअर द ट्रायंगल्स अलाइक? बघा परत. सी. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर इन देअर डायग्राम? किती ट्रायंगल्स आहेत तुमच्या डायग्राम मध्ये? 1 2 3. 3 triangles. Are there the triangles alike? No. Are we सगळे ट्रायंगल सारखे दिसतात का? नाही. कॅन वी जॉईन टू ऑफ द ट्रायंगल्स टू मेक अ स्क्वेअर? दोन ट्रायंगल जॉईन करून आपण स्क्वेअर बनवू शकतो का? येस, वी कॅन. कॅन वी जॉईन टू ऑफ द ट्रायंगल टू मेक अ बिग ट्रायंगल? जर आपण असे ट्रायंगल जॉईन केले तर येस, वी कॅन. How many squares are there in this diagram and how many quadrilaterals? Square आहे 1 आणि quadrilaterals आहे 2. ओके. घ्या स्क्रीनशॉट आणि लिहायला सुरुवात करा. आन्सर समजले का आता?
Have you understood the answers now? बघा मी 2 टाइम्स तुम्हाला आन्सर सांगितलेत, समजलेत का? जिज्ञासा, आयशा, देवांश. Yes, teacher. येस. ओके, चला मग लिहायला सुरुवात करा. जिज्ञासा, have you understood? Once again I am asking, लिहू शकणार आहात का आन्सर्स? आता मी तुम्हाला लिहून पण दाखवले आन्सर. मॅम स्क्रीनशॉट मला पाहिजे. कशाचं स्क्रीनशॉट पाहिजे? याचं आन्सरचं घ्या चला. क्वेश्चन लिहायचा आणि आन्सर लिहायचं आहे समोर. डायग्राम पण काढायची. हे जे काय? टॅनग्राम आहे ना, हे 1 2 3 4 5 हे डायग्राम पण काढायचे आहेत तुम्ही. मॅथचे बघ ना, मी इंग्लिश माईक ऑफ ठेवायचा आहे. चला पटकन. घेतला? Yes. थर्ड स्टँडर्ड स्टार्ट रायटिंग. नाव स्टँडर्ड 4. कुशल and आराध्या. येस. मॅम क्वाड्रिलॅटरचे आणि स्क्वेअरचे आखी स्पेलिंग लिहायचे. सगळे क्वेश्चन्स लिहायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स. आता आपण बघितलेले सगळे 5च्या 5 क्वेश्चन. पहिल्यांदा डायग्राम काढा. जे टॅनग्राम दिलंय त्याची डायग्राम काढा. त्यानंतर सगळं लिहायला सुरुवात करायची आहे. ओके, so Kushal and Aradhya, in the previous lecture we have learned about right angle triangle, acute angle triangle and obtuse triangle. लास्ट लेक्चरला आपण काटकोन, लघुकोन आणि विशाल कोनाबद्दल शिकलो होतो. राईट? डू यू ऑल रिमेंबर? Yes. ओके. सो अगर आपको इस तरह से डॉट दिए जाएंगे बॉक्स में, तो आप उसका इस्तेमाल करके राइट एंगल, एक्यूट एंगल एंड ऑब्टूस एंगल निकाल सकते हो. यस. Yes. ओके. Yes, ma'am. ना आता आपण अँगल बघितले. आज आपण पाहणार आहोत सर्कल. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट सर्कल. मग मला सांगा, सर्कल तुम्हाला रेग्युलर बेसिस पर कुठे कुठे पाहायला मिळतो? कहाँ कहाँ पे आप सर्कल देख सकते हो हमारे डे टू डे लाइफ में? बताइए. आपके साइकिल्स के व्हील सर्कुलर्स होते हैं? यस. Yes, ma'am. और अजून कुठे कुठे पाहायला मिळतो सर्कल आपल्याला? बँगल. बैंगल सर्कुलर असते. यस. इसमें खाना खाते हो Yes. वो थाली सर्क्युलर होती है. ज्याच्यात जेवता ते ताट पण सर्क्युलर असतं. यस. Yes. सेंटर, रेडियस, डायमीटर अँड कॉर्ड. मग या सर्कल मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? पहिल्यांदा तर बघा, टेक अ स्मॉल स्टील बाउल.
काय करायचं आहे आपल्याला? टेक अ स्मॉल स्टील बाउल, प्लेस इट अपसाइड डाउन ऑन द पीस ऑफ पेपर and trace its outline, remove the ball. The figure you get on the piece of paper is circle. Draw 2 or 3 circles like this one and cut out the circular paper shape. ओके, आपको एक बाउल लेके एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या बुक मध्ये पेन्सिल वाटी पेपरवर ठेवायची आहे आणि पेन्सिल फिरवून एक सर्कल काढायचा आहे. आता असे 2 ते 3 सर्कल्स काढून कट आउट करून घ्यायचे आहेत. टेक वन ऑफ दी शेप्स अँड फोल्ड इट ॲज शोड इन द पिक्चर. त्यापैकी एकाला घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे एक खालचा छोटा फोल्ड करायचा आहे. ट्रेस द लाईन ऑफ दी फोल्ड विथ पेन्सिल. जिथे तुम्ही फोल्ड केलाय तिथे जी लाईन आहे ती पेन्सिलने ट्रेस करायची आहे. द लाईन इज कॉल्ड कॉर्ड ऑफ दी सर्कल. तिला आपण कॉर्ड असं म्हणतो. सर्कलची कॉर्ड म्हणजे त्या सर्कलची जीवा. जीवा म्हटलं जातं मराठीमध्ये. मराठी मीडियम स्टुडंट्स आहेत का कोणी? Is there anyone from Marathi medium? Yes. Standard. Is there anyone from Marathi medium? की सगळ्यांचा सिलेबस इंग्लिश मधून आहे? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? Am I audible to everyone? Standard 4th I am talking to you. Yes, ma'am. अगर आप रिस्पॉन्स नहीं दे रहे हो तो आई एम नॉट गोइंग टू टीच यू. Just a second. Okay, am I audible to everyone? आणि मला आता सांगा, कुशल, आराध्या आणि वेदांग पण आहे ना 4th स्टँडर्डचा? वेदांग मी कधीपासून विचारतेय, तुझं मॅथ्स इंग्लिश मधून आहे का वेदांग? येस, इंग्लिश मधून आहे. ओके, आता मी शिकवायचं आहे ना पुढचं? लेट मी नो. येस टीचर, मी आता हा. जॉईन झालो, नेटवर्क नव्हता. ओके, मग सगळ्यांनी आता नीट लक्ष द्या. ओके, सो सर्कल मध्ये असणारी ही जी लाईन आहे तिला काय म्हणायचं आहे? कॉर्ड. व्हॉट यू विल कॉल्ड इट ॲज? कॉर्ड. काय म्हणायचं तिला? कॉर्ड. कॉर्ड. चलिए सर्कल ड्रॉ कीजिए सब लोग. ड्रॉ अ सर्कल. आप किसी से भी निकाल सकते हो. यू कैन टेक अ बैंगल, एनीथिंग. ओके, सो दिस लाइन इज कॉल्ड एज कॉर्ड. कट भी करना है? नहीं, कट मत करो, वो उन्होंने शेप्स बनाए हुए हैं, हम लोग सिर्फ बुक में ड्रॉ कर रहे हैं ना. सो डू दिस लाइन, दिस ओनली. ओके, किया सबने? वेदांग, कुशल, आराध्या, डन? टीचर काढायचे? हाँ, यस यस वेदांग. काही यूज करू शकता. बँगल घ्या, वाटी घ्या, घरातून काही घ्या, छोटं काढा थोडं. ओके, बुक मध्ये बसलं असं. झालं?
याला म्हणायचं कॉर्ड आणि जी थोडी खाली असली पाहिजे हा, लाईक दिस, अशा प्रकारे. येस, सबने ड्रॉ किया. येस, आराध्या, वेदांत एंड कुशल डन. Yes, ma'am, done. No, ma'am. Yes, ma'am, done. ओके, सो ही झाली कॉर्ड. ओके, या पेपरला एक्झॅक्ट फोल्ड केलं पण इथे मला एक्झॅक्ट काढता येत नाहीये, तुम्ही मध्ये काढा सेंटर घेऊन. त्याला म्हणायचं आहे सर्कलचं डायमीटर. काय म्हणणार? डायमीटर. व्हॉट यू विल कॉल दॅट लाईन ॲज? डायमीटर. काय म्हणायचं? बोलिए, क्या बोलेंगे उस लाइन को? डायमीटर. Diameter. ओके. नाउ हमारा जो सर्कल है उसका एक सेंटर पॉइंट बनाइए. सेंटर पॉइंट. सेंटर पॉइंट से आप कहीं भी जो लाइन ड्रॉ करोगे वो आपके सर्कल की होगी रेडियस. रेडियस. ओके, इतना सब होने के बाद मुझे बता दीजिए. रेडियस एक ही निकालिए, दो निकालने की जरूरत नहीं है. किसी भी एक जगह पे you will call it as radius. आपको पेंसिल एंड स्केल यूज करके बहुत अच्छे से ड्रॉ करके लिखने बताना है यहाँ पे. फर्स्ट chord, then diameter, then radius. Now when you get completed, let me know. Ma'am, done. Done? Okay. सो अभी सर्कल के बारे में सारे जो फैक्ट्स है वो पता चल गए आपको. यस, आपके पास Yes. कंपास है. डू यू हैव दिस इंस्ट्रूमेंट? ये है आपके पास कंपास. Yes. येस, सबके पास है. सगळ्यांकडे आहे. वेदांग, आराध्या? No, teacher. नो. ओके, सो नहीं है तो सिर्फ एक बार देख लीजिए कैसे ड्रॉ करना होता है. ओके, इसे कंपास कहा जाता है. लाइक दिस इंस्ट्रूमेंट. यहाँ पे आपको यहाँ पे आपको अपनी पेंसिल फिट करनी होती है. यस, एंड यहाँ पे उसका पॉइंट रहता है. सो व्हाट यू हैव टू डू इज, आपको ये एडजस्टमेंट करनी है कि ये पॉइंट और पेंसिल का पॉइंट एक साथ हो जाए. उस तरह से आपके पेंसिल को एडजस्ट करना होगा. ओके, और अगर मैंने आपको 3 सेंटीमीटर रेडियस होने वाला अगर मैंने आपको सर्कल निकालने बोला है, सो व्हाट यू हैव टू डू इज, आपके पास रूलर है. रूलर पे 3 सेंटीमीटर जहाँ तक है वहां पे अपना कंपास रखिए और मार्किंग दीजिए. और उस कंपास को ऐसे बीच में सेंटर में रखिए और अकॉर्डिंगली ऐसे घुमा दीजिए और आपको एक बहुत अच्छा सा सर्कल मिल जाएगा. ओके, जब भी आपके पास कंपास होगा तो आपको सर्कल निकालना ट्राई करना है बुक में. अंडरस्टूड? Yes. यस, फोर्थ स्टैंडर्ड. ओके, now mark with a red pencil the point at which you held a steel tip. Now cut out this circle, fold it twice as before to obtain 2 diameters of the circle. Okay, इस तरह से आप अपना सर्कल ड्रॉ कर सकते हैं.
Look at each circle. Is the line shown by the arrow a chord, a diameter or a radius of the circle? Write it in the box below. आपको ये सारे सर्कल्स देखने हैं और मुझे बताइए कि स्क्वायर में आपको लिखना है कि जो भी सर्कल में लाइंस ड्रॉ की हुई है वो उसकी कॉर्ड है, डायमीटर है या फिर रेडियस है. ओके, फर्स्ट तो सेंटर है हमें बताया गया है. सेकेंड सर्कल में क्या निकाला है, वो क्या है, वो सर्कल का कॉर्ड, डायमीटर या रेडियस? कॉर्ड. कॉर्ड. व्हेरी गुड. थर्ड मध्ये काय आहे बघा, पूर्ण आहे. जे आपण मध्ये काढलं होतं सरळ ते आता थोडं आडवं काढलंय. काय आहे ते? रेडियस. डायमीटर आहे. रेडियस. डायमीटर आहे बेटा. आणि थर्ड काय आहे? रेडियस. रेडियस. ओके, आता समजलंय सगळ्यांना एकदम नीट? येस. ओके. येस. Okay, so here geometrical figure, its vertex and sides. Observe the figure and complete the table below. Name of the figure. पहिला काय आहे, का कोणता शेप आहे पहिला? स्क्वेअर. स्क्वेअर. स्क्वेअर आहे की काय आहे? पहिला बघा, सेकंड नाही. सेकंड स्क्वेअर आहे. पहिला काय आहे? रेक्टेंगल. Rectangle. Second is square and third is ट्रायंगल. 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 आता काय सांगितलंय लक्ष द्या. वर्टेक्स आणि साइड आपण शिकतोय. ओके, सांगा मला रेक्टँगलचे नंबर ऑफ साइड्स किती असतात? 4 आणि नंबर ऑफ कॉर्नर 4. नंबर ऑफ कॉर्नर पण 4, राईट? आता आपण स्क्वेअर घेऊया. स्क्वेअरचे साइड्स किती आहेत? 4. किती बाजू आहेत स्क्वेअरला? 4. आणि कॉर्नर? 4. 4. व्हॉट अबाउट ट्रायंगल? हाऊ मेनी साइड्स? 3. आणि कॉर्नर? 3. ओके, मग आता हा टेबल लिहाल, नोटबुक मध्ये हा टेबल लिहाल. पेज नंबर आहे. येस. बुक्स है? येस. ओके, टेक्स्ट बुक पेज नंबर 6. वर्कबुक. पेज नंबर 6 हे ड्रॉ करायचं आहे, हे लिहायचं आहे वेदांग. आणि जर बुक नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. टेक अ स्क्रीनशॉट इफ यू डोंट हॅव युअर बुक विथ यू. अंडरस्टूड? समजलंय का सगळ्यांना? यस मैम. ओके, नोटबुक में लिखना है. यस, नोटबुक में पूरा टेबल बनाना है वैसे के वैसे. स्टैंडर्ड 2, सेकेंड स्टैंडर्ड आयशा, सॉरी स्टैंडर्ड 3 आयशा, जिज्ञासा आणि देवांग. क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहून झालेत? तुमचा लास्ट इयरचा स्पीड आता चालणार नाही. यू हॅव टू इन्क्रीज इट. स्पीड वाढवायचा आहे कारण आता भरपूर लिहावं लागणार आहे. सेकंड स्टँडर्ड सारखं नाही, हळूहळू लिहून जमणार नाही. सांगा मला, झालंय का कंप्लीट? आयशा, जिज्ञासा, देवांश? येस और नो? ओके, आयशा, व्हॉट अबाउट यू? ओके, लगेच रिस्पॉन्स देत जा. नाही झालं तरी इट्स फाईन, पण यू शुड रिस्पॉन्स. मी ते ओरडत बसते, माझा पण घसा दुखतो. मी सारखं तुम्हाला त्याच गोष्टी विचारते तर रिस्पॉन्स देत जा. दिस इज ओनली फॉर यू, नॉट फॉर मी. आता आपण नेक्स्ट घेऊया, नेक्स्ट पार्ट.
Yes. Now, in the picture below, identify the figures drawn on the dotted paper. Color triangles red, squares blue, and the rectangles green. आता मला सांगा इथे पहिल्यांदा या चित्रामध्ये बघा स्क्वेअर किती आहेत? जिज्ञासा, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन दिस पिक्चर्स? ब्ल्यू वाले बघायचे आहेत. 2 स्क्वेअर्स. आयशा, हाऊ मेनी रेक्टँगल्स आर देअर? 4. Rectangles. 1. 2 rectangles are there. Devang, how many triangles are there? Yes, 4. Devang, how many triangles are there? 4. मग आता आपल्याला काय सांगितलंय? In the picture below, identify the figures drawn on the dotted paper. आणि ट्रायंगलला आपल्याला रेड कलर द्यायचा आहे, स्क्वेअरला ब्ल्यू आणि रेक्टँगलला ग्रीन. ओके, आयडेंटिफाय करून तुम्हाला कलर द्यायचा आहे. आता इथे मला सांगा, नाव जिज्ञासा, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर? ट्रायंगल. अरे ये पेज होता है. देवांग, तुझा माईक बंद करायचा आन्सर सांगून झाल्यावर. ऑलवेज यू कीप युअर माईक ऑफ. वेट हा जिज्ञासा. Yes. How many triangles? 4, right? Yes. Aisha, how many squares are there? Aisha, माईक ऑन करायचा आहे. 7 square. Okay. Devang, how many rectangles are there? 2. ओके. मग आता या सगळ्यामधून तुम्हाला ट्रायंगलला रेड कलर द्यायचा आहे, स्क्वेअरला ब्ल्यू द्यायचा आहे आणि रेक्टँगलला ग्रीन द्यायचा आहे. ओके, जर बुक असतं तर यू कॅन कलर इट. आता पहिल्यांदा मला 1 to 100 नंबर्स लिहून दाखवा. आपण नंबर हा लेसन चालू करतोय, त्यासाठी तुम्हाला 1 to 100 नंबर लिहायचे आहेत. ओनली नंबर, हा, फक्त नंबर. स्टार्ट रायटिंग. स्टँडर्ड 3, राईट 1 to 100 नंबर. सेकंड 4th स्टँडर्ड झालंय का? 4th स्टँडर्ड टेबल कंप्लीट झालाय का? कुशल, आराध्या, वेदांग. Have you completed the table? Teacher, 1 minute. Okay. Okay, take your time. Teacher, done. Okay. Others, are you done? Teacher, Yes. काय झालं कुशल? टेक्स्ट बुक नाही. मग तुला ते आत्ता कळालं का मी एवढा वेळ सांगितलं तर? मग नोट वर्कबुक मध्ये पण तर असणार आहे ना सेम? वर्कबुक मध्ये नाही. असं कसं वर्कबुक मध्ये नाही? स्क्रीनशॉट घ्यायचा होता. घे चल स्क्रीनशॉट आणि नंतर लिही. ओके, नाव आता आपण प्रत्येक शेपचा वर्टेक्स आणि साइड बद्दल शिकणार आहोत. सी, ही जी फिगर आहे ती काय आहे सांगा? कशाची फिगर आहे ही? व्हॉट इज दिस शेप कॉल्ड ॲज?
रेक्टेंगल. Rectangle. रेक्टेंगल. तर ABCD हा एक रेक्टँगल आहे. A rectangle has 4 edges, that is 4 sides. रेक्टँगल ला 4 एजेस असतात, 4 साइड्स असतात, 4 बाजू असतात. The point where 2 sides meet is called vertex. बघा. See, this is A, B, C, D, a rectangle. Okay, आणि ह्याच्या 1, 2, 3, 4 अशा 4 साइड्स आहेत. बरोबर. आता वर्टेक्स कशाला म्हणायचं, वर्टायसेस कशाला म्हणायचं? द पॉइंट वेअर 2 साइड्स आर मीटिंग. ज्या पॉइंट वर 2 बाजू एकमेकांना मिळतात त्याला वर्टेक्स म्हणायचं. ओके. येस. इन अ फिगर अलोंगसाइड ABCD आर दी वर्टायसेस, म्हणजे शिरोबिंदू. मग इथे मला सांगा ABCD या ट्रायंगल मध्ये वर्टायसेस कोणकोणते आहेत सांगा. जहां पे 2 साइड्स मिलते हैं वो वर्टेक्स होता है. वर्टेक्स सिंगुलर, एक होगा तो वर्टेक्स, ज्यादा होगे तो वर्टाइसेस. तो कितने वर्टाइसेस है यहाँ पे बताइए? डी वाला, डी तो मैंने आपको बता दिया. और बाद में और कितने हैं? कोणते कोणते आहेत सांगा वर्टाइसेस? पूर्ण रेक्टँगलला किती वर्टाइसेस आहेत? संपूर्ण रेक्टँगलला किती वर्टाइसेस आहेत? ए, बी, सी आणि डी. किती झाले? 4. ओके. टीचर जिज्ञासा डन. Okay, wait. Yes, 4 vertices are there, right? The opposite side of the rectangle are the equal length. All the angle of the rectangle are right angle. A rectangle is also called right angle quadrilateral. बघा. आणि AB, BC, DC आणि AD या सगळ्या रेक्टँगलच्या बाजू आहेत. ओके, दे आर ऑल दी साइड्स ऑफ रेक्टँगल. आणि रेक्टँगल जो काही हे अँगल बनवतो ते सगळे राईट अँगल आहेत. बघा, राईट अँगल आहेत ना? येस ऑर नो? येस. राईट अँगल बनवतोय हा रेक्टँगल सगळीकडे. काटकोन बनवतोय का? येस ऑर नो? येस. So Yes, ma'am. yes, it is making rectangle. It is making right angle. म्हणून ह्याला आपण राईट अँगल क्वाड्रिलॅटरल असं सुद्धा म्हणतो. अंडरस्टूड अबाउट रेक्टँगल? हॅव यू अंडरस्टूड अबाउट रेक्टँगल? माईक ऑन करून सांगायचं आहे प्लीज. Yes. ओके. नाव स्क्वेअर. आता चौरसाबद्दल माहिती घ्यायची आहे आपल्याला. A square has 4 vertices and 4 sides. Yes. स्क्वेअर ला सुद्धा 4 vertices आणि 4 sides असतात रेक्टँगल प्रमाणे. बरोबर. येस. हा आहे तुमचा स्क्वेअर. याला पण 1, 2, 3, 4 साइड्स आहेत आणि 1, 2, 3, 4 असे 4 vertices आहेत. राईट. येस. अंडरस्टूड अबाउट स्क्वेअर? आणि ह्याच्या सगळ्या बाजू बघा, आयताच्या तुमच्या रेक्टँगलच्या सगळ्या बाजू सारख्या नसतात. ह्या 2 बाजू सारख्या असतात तर ह्या 2 बाजू सारख्या असतात. पण चौरसाच्या स्क्वेअरच्या सगळ्याच बाजू एकसारख्या असतात. ओके. आणि हा जो स्क्वेअर आहे तो सुद्धा आपल्या बाजूंसोबत राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन बनवत असतो. येस. नाव Now triangle. A triangle has 3 vertices and 3 sides.
तुम्ही तिथे गप्पा मारत असताना माईक का चालू करता? आता परत असं झालं ना, मी रिमूव्ह करेन ना आणि परत एंट्री पण देणार नाही. नाव लेट्स लर्न अबाउट ट्रायंगल. सांगा मला, ट्रायंगलला किती साइड आहेत आणि किती वर्टायसेस आहेत? किती बाजू आहेत आणि किती शिरोबिंदू आहेत त्रिकोणाला? 3 3 साइड्स एंड वर्टायसेस कितने हैं? 3 3. ओके. मग त्यानुसार तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक बाजू लिहायची. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे, ट्रायंगलची पहिला आहे ट्रायंगल, साइड ए बी, साइड ए सी, साइड बी सी आणि नेम ऑफ वर्टायसेस ए बी सी. दुसरी फिगर कोणती आहे सांगा? आराध्या बताइए, सेकंड फिगर कौन सी है टेबल में? रेक्टेंगल. साइड बताइए रेक्टेंगल का. एक साइड दिया है वहां पे, साइड पी क्यू. और बताइए कौन कौन से होंगे? SR. और PS. और एक QR. वेरी गुड. नेम ऑफ वर्टाइसेस बताइए, नेम ऑफ वर्टाइसेस कौन कौन से पॉइंट्स है वर्टाइसेस? एक दिया हुआ है आपको पी. PSQR. वेरी गुड. थर्ड कुशल. कुशल थर्ड फिगर कोणती आहे? स्क्वेअर. ओके, साइड सांग मला. ONLM. आणि अजून दोन? MN. आणि अजून एक वरची MN च्या वरची? LO. ओके. त्यानंतर वर्टायसेस सांग त्याचे. LO. N. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस टेबल. टीचर घेतला. एव्हरीवन. येस. ओके, सगळ्यांना समजलंय फोर्थ स्टँडर्ड? येस. येस. थर्ड स्टँडर्ड नंबर्स लिहून झालेत? थर्ड स्टँडर्ड नंबर्स लिहून झालेत का? टीचर कितना सर. ओके, मग आतापर्यंत जो काही अभ्यास दिलाय मी तुम्हाला, तो सगळा मला एकेकाने दाखवायचा आहे. सगळ्यांचं सगळं झालंय. फोर्थ स्टैंडर्ड अभी का जो टेबल आपने स्क्रीनशॉट लिया है, आपको उसका होमवर्क के लिए यूज करना है. ओके, यू आर गोइंग टू राइट दैट टेबल इन योर नोटबुक एज योर होमवर्क ओनली. एंड नेक्स्ट लेक्चर में मुझे आप होमवर्क दिखाने वाले हो. नाउ चला सगळ्यांनी मला बुक्स दाखवा. 1 by 1 चैट बॉक्स में नाम लिखिए जिसका बुक रेडी है. चलो 1 by 1 write your name in the chat box whose books are ready. Yes, Jignasa, show me beta. फर्स्ट सगळं दाखवायचं आहे हा अगोदर पासून. येस. ओके ओके, put off. Then Aisha. Aisha. येस टीचर. आयशा के बाद आराध्या. ओके, एंड क्वेश्चंस? टीचर ते बुक मध्ये लिहिलेत मी या. नाही, नोटबुक मध्ये लिहायचे आहे. इथे फक्त तू आन्सर्स लिहिलेत. क्वेश्चन कुठे लिहिलेस? बुक मध्ये लिहायचं. ओके. ओके टीचर. आराध्या.
Yes, ma'am. Show me your book, beta. Very good. Yes, good. Vedang, yes. सब कर दीजिए. Very good. Sorry, Aradhya. Vedang. Yes. Okay, good. Next, Kushal. Kushal, have you done? No, ma'am. Why? ओके. तर नेक्स्ट लेक्चरला मला सगळ्यांनी बुक शो करायचे आहेत अलॉंग विथ युअर होमवर्क. आता जो मी होमवर्क सांगितलाय तो कम्प्लीट हवाय. थर्ड स्टँडर्ड साठी तुम्ही आता 100 पर्यंत नंबर दिले. तुम्ही 100 टू 300 पर्यंत नंबर्स लिहायचे आहेत. 100 टू 200, त्यानंतर 201 पासून 300 पर्यंत. समजलाय? समजलाय का? ओके. 300 पर्यंत बेटा. ओके. म्हणजे तुम्ही कसं सुरुवात करणार? सी, आय एम शोविंग का? येस. सी, लाईक दिस. 101, 102, 103. ओके. अशा प्रकारे तुम्ही 200 पर्यंत पोहोचणार. मग 201, 202 असं करून तुम्ही 300 पर्यंत पोहोचणार. ओके. अंडरस्टूड? कारण आता नंबर वर्क आहे. तुम्हाला या सगळ्याच्या स्पेलिंग वगैरे सगळं शिकवलं जाईल. मग त्यासाठी आपल्याला नंबर अगोदर तुम्ही शिकलेला आहात. फक्त आता आठवून लिहायचे. ओके. सो दोन्ही स्टँडर्डला तुमचा होमवर्क समजलाय? Yes, teacher. ओके. सो यू ऑल कॅन लिव्ह नाव. बाय बाय. फक्त नेक्स्ट लेक्चर लवकर जॉईन व्हायचं आहे. Okay, ma'am. Yes, ma'am. ओके. बाय बाय. Bye, bye, teacher. बाय Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय.